नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अविनाश निलंगेकर। मित्रांनो, आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे। सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहेत, टेलिग्राम ग्रुप आहेत आणि इंस्टाग्राम आहे, टिकटॉक आहे, अशा अनेक त्या ठिकाणी सोशल मीडिया आहेत। आपण त्या सोशल मीडियावर आपण स्वतः कळत न कळत ग्रुप तयार करतो किंवा कोणीतरी आपल्याला ग्रुपमध्ये सामील करते आणि त्या ग्रुपमध्ये एखाद्याने जर त्या ठिकाणी नको ते कंटेंट्स त्या ठिकाणी टाकलेले असतील तर सावध राहा, कारण सदरच्या ग्रुपचा सदस्य म्हणून आपल्यावर पण त्या ठिकाणी कारवाई होऊ शकते। सदरची कारवाई ही गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तो गुन्हा सेक्शन 124A, 153A, 295A इंडियन पिनल कोड IPC आणि सेक्शन 67A IT ॲक्ट, सेक्शन 4 रीड विथ सेक्शन 6 इंडेसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन प्रोहिबिशन ॲक्ट 1986 या कलमांखाली आपल्या विरोधात त्या ठिकाणी गुन्हा दाखल होऊ शकतो। अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्या केसचे असे फॅक्ट्स होते की ज्याच्या विरोधात हे गुन्हा दाखल झालेला आहे त्या व्यक्तीने त्या ठिकाणी त्याचा काही दोष नव्हता, त्याला कोणीतरी त्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील केलेलं होतं आणि त्या ग्रुपचा ॲडमिन दुसराच होता आणि तो ॲडमिन जो आहे लेफ्ट झाला आणि ह्याला त्या ठिकाणी ॲडमिन केला किंवा दुसऱ्या एखाद्याला ॲडमिन केला आणि हा त्या ग्रुपचा मेंबर होता। कोणीतरी अशी रिपोर्ट दिली, सदरच्या ग्रुपवर एखाद्या महिलेचा न्यूड फोटो त्या ठिकाणी भारतीय झेंड्यामध्ये, आपल्या तिरंगा झेंड्यामध्ये लपेटलेला महिलेचा नग्न फोटो त्या ठिकाणी पोस्ट करण्यात आलेला होता। ती केस दाखल झाल्यानंतर तो व्यक्ती सदरची FIR रद्द करण्यासाठी म्हणून माननीय उच्च न्यायालयात गेला आणि माननीय उच्च न्यायालयाला सांगितलं की बाबा माझा काय दोष आहे, सदरची पोस्ट तर मी दाखल केलेली नाही। परंतु माननीय उच्च न्यायालयाने आपण त्या ग्रुपचे सदस्य आहात, आपण भले बी ग्रुप ते तयार केलेला नाहीत, सदरची पोस्ट आपणही केलेलं नाहीत, परंतु आपण त्या ग्रुपमध्ये राहिलेले आहात, त्या ग्रुपवर अशा पद्धतीचे इंटेंट त्या ठिकाणी पोस्ट केल्या जात आहेत जे की चुकीचं आहे। तरी आपण त्याला रिपोर्ट न करता किंवा लेफ्ट न होता आपण त्या ग्रुपमध्ये राहिलेले आहात, त्यामुळे आपण त्या गोष्टीला तितके त्या व्यक्ती पोस्ट करणाऱ्या व्यक्ती इतकंच आणि जो कोणी हा ग्रुप तयार केलेला आहे त्या व्यक्ती इतकेच आपणही त्या ठिकाणी जबाबदार आहात। म्हणून आपलं नाव त्या ठिकाणी रद्द करण्यात येत नाही। म्हणून मित्रांनो, आपण एखाद्या ग्रुपमध्ये जर सामील झालेले असाल किंवा कोणी सामील केलं असेल, त्या ग्रुपवर नको ते कंटेंट्स त्या ठिकाणी दाखल केल्या जात असतील, पोस्ट केल्या जात असतील तर आपण लगेच त्या ठिकाणी तसेच त्या ग्रुपमधून लेफ्ट होणं गरजेचं आहे। धन्यवाद।